श्रेष्ठ आहे. रती, रती म्हणजे एखाद्या कार्यामध्ये समर्पण करणे, रत राहणे. आणि तृष्णाक्षय का श्रेष्ठ आहे? या विश्वात या प्रश्नाचे 12 वर्षापासून या विश्वाला बुद्धांच्या काळात प्रश्न पडला होता. मनुष्य असतील, देवलोक असतील, सत्पुरुष असतील, एकमेकांना ते चर्चा करायचे, कुठेच त्याचं उत्तर भेटलं नाही. तेव्हा काही लोकांना कळालं की या विश्वामध्ये सम्यक संबुद्ध अवतरित झाले आहेत, आले आहेत. आणि त्यांना विश्वातील सर्व गोष्टींचं दुःख त्यांनी जाणलेलं आहे. म्हणून काही सत्पुरुष देवता लोक भगवान बुद्धांकडे आले आणि पुन्हा त्यांनी भगवान बुद्धांना हा प्रश्न विचारला की भगवान, या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणते? या विश्वात सर्वश्रेष्ठ रस कोणता? सर्वश्रेष्ठ रती कोणती आहे? आणि तृष्णेचा क्षय का सर्वश्रेष्ठ असावा? या 4 गोष्टी. तेव्हा शास्ता म्हणाले की हा प्रश्न फक्त सम्यक संबुद्धाचा असतो. बुद्ध म्हणाले की 30 पारमिता पूर्ण करत महापरित्याग करताना मी बुद्धत्वाला प्राप्त केलं. आणि या संपूर्ण विश्वातील माणसांच्या, देवांच्या, ब्रह्मांच्या, श्रमणांच्या, ब्राह्मणांच्या सर्वांच्या शंकेला, सर्वांच्या संदेहाला मी दूर केलेला आहे. हा बुद्धांचाच प्रश्न आहे. तेव्हा भगवंतांनी हे उत्तर दिलं होतं. पहिल्या प्रश्नाचं काय प्रश्न आहे? या विश्वात सगळ्यात मोठे दान कोणते? बुद्धांनी पाली वचनात त्याचं उत्तर दिलं, सब्ब दानं धम्मदानं जिनाती. या विश्वात सर्व दानांना धम्माचं दान जिंकून घेत असतं. पुन्हा बुद्ध म्हणाले, सब्ब रसं धम्म रसो जिनाती. सर्व रसांना धम्माचा रस जिंकून घेतो, सर्वश्रेष्ठ असतो. सब्ब रतिंग धम्म रतिंग जिनाती. येथे तेथे कोठेही रत होण्यापेक्षा धम्माच्या ठिकाणी रत झालेलं सर्वश्रेष्ठ आहे. आणि बुद्ध म्हणाले, तृष्णाक्षय का सर्वश्रेष्ठ आहे? तृष्णाक्षय सर्व दुःखातून मानवाला मुक्त होता येतं, म्हणून तृष्णेचा क्षय अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे. आपण नांदेडवासीय लोक आहात. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही अग्रेसर जिल्हे असतील त्याच्या प्रमुख 5 जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याची ओळख आहे. आपण धार्मिक आहात, आपण सदाचारी आहात, आपण दानी आहात, बहुतांश रूपाने आपण विपश्यना केलेली आहात, प्रबुद्ध आपण सगळी लोक आहात. आणि गेल्या अनेक वर्षापासून दाभाडच्या पावनभूमीमध्ये आपण 40-50 वर्षापासून धम्मदेशीने ऐकत आहात. आणि आपली मन काही अंशी त्या ठिकाणी शुद्ध होत आहेत, ही श्रद्धा तुमच्यामध्ये आहे. आणि आमच्या पय्याबोधी भंतेजींनी पुन्हा याच्यामध्ये भर टाकली. नांदेडच्या अगदी जवळच एवढी सुंदरशी ही जमीन धम्मासाठी घेतली. एवढी अतिशय मोठी या ठिकाणी इमारत सधम्म सेवेमध्ये समर्पित होणार आहे. बघा, आम्ही जेव्हा पारंपरिक देशामध्ये जातो तेव्हा तेथे प्रत्येक विहारामध्ये एवढाले भिक्षू असतात. 10 बनते, 15 बनते, 20 बनते, 40, 50, 100, 200, 300. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही परंपरा त्यांनी सुरू केली. साधी गोष्ट नाही. 4-2 मुलांना सांभाळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं आरोग्य, त्यांचं भरणपोषण, त्यांचं चारित्र्य, त्यांना सद्धम्माचा लाभ, या सगळ्या गोष्टींची पूर्तता करताना किती कसरत करावी लागते याची तुम्हाला मला सर्वांना थोडीशी आहे जाणीव आहे. हे सेंटर भविष्यामध्ये या महाराष्ट्राच्या धम्म प्रचार आणि प्रसाराचं खूप मोठं सेंटर होणार आहे, याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. वेळेची मर्यादा आहे आणि वेळेची मर्यादा आली की माझ्या शब्दावर सुद्धा निर्बंध येत असतात.
थोडं मला सगळ्यांनी सावध करा जर मी सद्धम्मामध्ये थोडं मध्ये मध्ये जर वाहत गेलो तर. आणि थोडं वेळ, कारण तुम्ही पण भोजन केलेलं नाही, अजून 3 वाजलेत. कधी थोडं थोडं घरून खाऊन आला असाल, कोणी आलंय कोणी नाही आले. जुगुच्छा परमा रोगा, तिकडं बुद्ध म्हणतात भूक लय मोठा रोग आहे. सकाळी खाल्ले की दुपारी भूक लागते, दुपारी खाल्ले की रात्री भूक लागते, रात्री खाल्ले की पुन्हा सकाळी भूक लागते. लय मोठी गोष्ट आहे ती भुकेचा रोग. आणि त्याच्यामुळे भुकेल्या पोटी तेवढा धम्म सांगणे आणि ऐकणे तेवढं महत् फलदायी होत नाही असं शास्त्रा म्हणतात. आणि आधी जेवण दिलं तर पुन्हा लोक थांबत नाहीत, असंही होतंय ते. म्हणजे प्रमुख व्यक्तीने करावं तर काय करावं, सगळे आयाम पाहूनच तुम्हाला पाहिलेलं असतंय ना. असो, आपापल्या श्रद्धेचा विषय आहे. हे धम्मदान का श्रेष्ठ आहे शास्त्रा म्हणतात. आता तुम्ही ज्या वस्तू देता ह्या भौतिक स्तरावरच्या वस्तू आहेत. पैशांच्या दानापासून विहाराला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं दान असेल, पिंडपात भोजन असेल, भिक्षूंना झोपण्याच्या व्यवस्था असेल, त्यांना औषधी असेल, ज्या काही या गोष्टी असतील त्या सगळ्या भौतिक दानामध्ये मोजल्या जातात. आणि त्यामुळं ते धम्मदान बुद्ध कशाला म्हणतात. तुम्ही जर भगवान गौतम बुद्धांना, त्यांच्या काळच्या अरहंतांना किंवा प्रत्येक बुद्धांना इथून ब्रह्मलोकापर्यंत साऱ्या पृथ्वीभर अगदी मऊ मऊ पदार्थांचं जरी दान दिलं, त्याच्यामध्ये तूप असेल, दही असेल, मिष्टान्न चविष्ट पदार्थ असतील, कितीही जर दिलं तुम्ही, जन्मभर जरी दिलं, तरी त्याच्यानंतर आपल्या धम्मराजाने, भिक्खू संघाने अथवा भिक्षूने धम्माच्या 4 गाथा जरी तुम्हाला आशीर्वाद पर म्हटल्या, तर त्या दानापेक्षा या 4 गोष्टी धम्मविषयक त्यापेक्षा श्रेष्ठ असतात असं बुद्ध म्हणतात. भिक्षूंना हजारो महाविहारे बांधून दिलात, लाखो त्यांना झोपण्याच्या, निवासाच्या, औषधींच्या व्यवस्था जरी केलात, तरीही त्याच्या अनुमोदनपर भिक्षू संघाने 2-3च गाथा म्हटल्या. जसं की आम्ही आता, तुम्ही आम्हाला भोजन दिलं थोड्या वेळापूर्वी, त्यानंतर भिक्षू संघाने ज्या 2च गाथा म्हटल्या त्या तुमच्या भोजनापेक्षा त्या श्रेष्ठ आहेत. तुम्ही कितीही या पृथ्वीला जरी दान दिलात तरी ते गाथा श्रेष्ठ आहेत बुद्ध म्हणतात. अनाथ पिंडकाने 54 कोटीचं दान दिलं आणि सोनं अंथरलं. अनाथ पिंडक दररोज आपल्या घरी त्याने एक दानशाळा बांधली होती आणि तो दानशाळेमध्ये दररोज 2000 भंतेंना भोजन दान द्यायचा. दररोज 2000 भंतेंना. माता विशाखा दररोज 2000 भंतेंच्या भोजनाची, निवासाची, औषधींची व्यवस्था करायची. पण बुद्ध शास्त्र म्हणाले, एवढ्या महादानानंतर सधम्माच्या 4 गाथा, सधम्माच्या 2 गाथा जरी म्हटल्या तरी तुमच्या दानापेक्षा त्या सर्वश्रेष्ठ असतात. का बरं असतात? काही कारण असेल ना का असतात? कारण तुम्ही जे हे सगळं दान दिलेलं आहे ते धम्माच्या गाथा ऐकूनच दान दिलेलं आहे, म्हणून धम्माच्या गाथा श्रेष्ठ आहेत. आम्ही जर मुकच बसलो या आणि दान देऊन जा, देईल का कोणी माणूस? तुमच्या हृदयाला प्रकंपित करावं लागतं. धम्म संवेग हा शब्द आहे पालीमध्ये. त्या धम्म संवेगाच्या तेजाने जेव्हा पहिल्यांदा अनाथ पिंडक राजगिरीला आपल्या बहिणीच्या घरी गेला आणि तिथे त्याने भगवान धम्मराजांचं प्रवचन ऐकलं, पहाटे पहाटे तो उठून गेला. जिथे शास्ता होते, घाबरत घाबरत गेला. त्याला अशी काहीतरी शक्ती येत होती. झोपेत उठला, तो जाऊ लागला आणि एका जंगलात गेल्याबरोबर तो घाबरला.
मागे फिरता फिरता एक शब्द ऐकू आला, सुदत्त मागे फिरू नको, मागे फिरणं तुझ्या हिताचं नाही. त्याच्या अंगावर रोमांच उत्पन्न झाला. तो श्रावस्तीचा आहे, राजगिरीला आपल्या बहिणीला भेटायला आलेला आहे. तुम्ही शांत बसल्यास माझा असा आवाज शेवटपर्यंत जातोय. आणि तो शास्त्रांना पाहतो आणि रोमांच निर्माण करतो आणि तो म्हणतो, सुदत्त या नावाने मला कोणीच ओळखत नाही. मी अनाथांना भोजनदान देणारा असल्यामुळे साऱ्या भारत देशामध्ये मला अनाथ पिंडक असे म्हणतात. पण सुदत्त माझ्या नावाने मला कोण ओळखतं? याचा अर्थ हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा महापुरुष आहे, हे सम्यक संबुद्ध आहे, लोकांच्या मनातला भाव ओळखणारा महापुरुष आहे. त्याने हात जोडले, नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्ध म्हणाला. आणि धम्म ऐकता ऐकता श्रोतापन्न, तो राजगिरीला श्रोतापन्न झालेला आहे. अर्हंत पदाची पहिली अवस्था तिथे प्राप्त झालेली आहे. तेथून तो श्रावस्तीला परत आला. धम्माचं तेज त्याच्या हृदयामध्ये भरलेलं आहे, कारण धम्माचं सुख त्याने राजगिरीमध्ये घेतलेलं आहे. तिथून येतो धम्मराजांचं वचन घेऊन, भगवान श्रावस्तीला 7 कोटी लोक आहेत, आपण यावं आणि सद्धम्माची देशना द्यावी. सोनं अंतरलं तिथे, सोनं. ते देशाचा राजकुमार जेत नावाचा आहे, तो जागा देईना. त्याला म्हणे, अरे जागा तर हवी आहे, मला सांग. तो किंमत सांगे ना. रागात तो म्हटला, एवढ्या जमिनीवर सोनं अंतरावं लागेल. अनाथ पिंडक म्हणाला, कबूल. आणि बैलगाड्या सुरू झाल्या आणायला. ते जेतकुमार म्हणले, हे सावकार येडा झालाय. म्हणलं, येडा ही या जमिनीची सोनांतराची किंमत असते का? म्हणे, तू येडा, आधी तर देतच नव्हता ते. शेवटी राजवाड्यात निर्णय गेला. राजा म्हणला की जमिनीची किंमत कबूल केला का? हो, केली. मग केली असेल तर का बरं द्यावं लागेल. आणि थोडासा भाग शिल्लक राहिला, थोडासा भाग. जेतकुमार म्हणाला की बाबा अनाथ पिंडका, आता राहू दे म्हणे, एवढा भाग मला माझ्या नावाने तर राहू दे. जेतवने अनाथ पिंडिकस जेतवने आरामे. बघा, त्रिपिटक अमर आहे. एवढ्या दाना कशाबद्दल? धम्मराजांच्या मुखातून बाहेर निघालेल्या मानवांच्या कल्याणकारी सधम्म देशने नंतर तो प्रोत्साहित झाला, श्रद्धावान झाला आणि नंतर तेवढं दिलेलं आहे. जेव्हा धम्मराजाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली आणि आपले शास्त्र राजगिरीला होते, तेव्हा मोगलायन आणि सारीपुत्त हे 2 भिक्षू जे संन्यासी होते, संजय नावाच्या परिव्राजकाकडे, आणि त्याच्याकडे त्यांची संतुष्टी नव्हती, विमुक्त नव्हते. ते इकडे तिकडे फिरता फिरता त्यांना आश्वजित बनते दिसले, पंचवर्गीय भिक्षूमधले एक. कोंडन्य, वप्प, आश्वजित, महानाम आणि भद्दीय, या पंचवर्गीय मधले आश्वजित भिक्षापात्रात भोजन घेऊन एका झाडाखाली जाऊ लागले. तर सारीपुत्राने बघितलं, अरे हा अर्हंत व्यक्ती असेल की ते याचे चालणं, याचं वागणं, याचं बोलणं, याचा विनम्रपणा. जाऊन त्यांनी जागा साफ केली, त्यांना पाणी दिलं, त्यांनी जेवण केलं. जेवण केलं. आश्वजित त्यांना सारीपुत्र म्हणतात की मला तुमची चर्या खूप आवडली, तुमचा गुरु कोण आहे सांगा. ते म्हणे, माझा गुरु सम्यक संबुद्ध आहे म्हणे. मग तुमच्या गुरुचा मला वाद सांगा. वाद म्हणजे तुमच्या गुरुची सधम्म देशना काही आहे का? मला संक्षिप्तपणे सांगा. ते आश्वजित म्हणाले, जास्त मला सांगता येणार नाही बाबा. ते आरंत आहेत, आश्वजित आरंत आहे, पण म्हणते मी थोडक्यात सांगतो. सारीपुत्र म्हणते, तो म्हणते नसतात, ते एक संन्यासी असतात, मला संक्षिप्त रूपात सांग म्हणे. ते म्हणतात, ये धम्मा हेतुप भवा हेतु तेसंग तथा गतो आहंग तेसंच येवंग निरोधो येवंग वादी महासमणो. ते म्हणतात, तू ज्याला वाद समजतोस, माझ्या शास्त्राची शिकवण तुला सांगतो. ये धम्मा हेतू, जेवढ्या काही जगामध्ये गोष्टी उत्पन्न होतात, त्या उत्पन्न होणाऱ्या गोष्टींना कारण आहे आणि नष्ट होणाऱ्या गोष्टीला एक कारण आहे. हे माझ्या शास्त्राने, माझ्या गुरुने जाणलेलं आहे. एवढंच धम्माच्या 2 गोष्टी ऐकता 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 शारीपुत्र भंतेजी श्रोतापन्न झाले. साधुकार, श्रोतापन्न कुठे झाले? आश्वजित भंतेजींचं ऐकून
आणि जाऊन तिकडे मोगल्यांना सांगितले, आहे बाबा मला धन प्राप्त झाले. आणि सारीपुत्रांचं ऐकून मोगल्यां तिकडे सुरतापन्न झाले. आणि तिकडे जाऊन भगवान बुद्धांकडे दोघं निघाले. आपल्या गुरुला, पूर्व गुरुला सांगून, संजयला आम्ही चाललो म्हणे, तुम्ही पण चला, तिकडे विमुक्तीचा मार्ग आहे म्हणे त्या शास्त्रांकडे. तो म्हणाला मी येऊ शकत नाही, तुम्ही जा. आणि तिकडून येता येताच बुद्ध म्हणतायत, भिक्खूंनो, जे समोर येत आहेत ना सारीपुत्र आणि महामोगलायन, ते माझे धम्म सेनापती असतील, उजवा हात आणि डावा हात असेल. या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय होतो? धम्मदान किती श्रेष्ठ आहे. धम्मदान आहे नाही, धम्मदान सब्बदानं धम्मदानं जिनाती. की लय मोठी पृथ्वीच्या पाठीवर मानव देह मिळणं एवढं दुर्मिळ आहे. मानव देह मिळाल्यानंतर मनुष्याला बुद्धांचा सधम्म मिळणं त्याहून दुर्मिळ आहे. बुद्धांच्या काळातले लोक रात्रंदिवस प्रवचन ऐकायचे. कधी त्यांच्या अंगाकडे त्यांच्या ब्लँकेट नसल तर नवरा दिवसा ब्लँकेट घेऊन जायचा आणि रात्री त्याची बायको, रात्री नवरा जायचा आणि दिवसा बायको जायची. कधी पोटाला जर भूक लागली ना तर पोटाला रस्सी बांधायची जोरात. हे माझ्या पोटा, या जन्मोजन्मांच्या भवचक्रामध्ये मी एवढं जेवण केलं, एवढं अन्न खालंय, तरी माझी तृष्णेची भूक शमली नाही. मला धम्मराजांचं प्रवचन ऐकून माझ्या भवचक्राची, माझ्या दुःख चक्राची मला भूक नष्ट करायची आहे. म्हणून या भुकेकडे ते लक्ष करायचे नाही ती लोक. कारण सब्बदानं धम्मदानं जिनाती. हे मोठं आहे. बुद्ध राजा म्हणाले, जर चुकून तुमच्या वस्त्रांना आग लागली, चुकून तुमच्या डोक्याला, केसांना आग लागली आणि समोर धम्मदान चालू असेल, जन्म आणि मरणाच्या बाहेर निघण्याचा मार्ग चालू असेल, तर बुद्ध राजा म्हणाले, त्या कपड्यांच्या अग्नीकडे, त्या केसांच्या अग्नीकडे उपेक्षा करा, त्याची काळजी करू नका, कदाचित तुम्हाला एक जन्म मरण येईल. आता सांगावं मलाच कळा, मी सांगावं काय ते कधी कधी, बाबा जिवंत राहावं का मराव तुमचं ऐकता ऐकता. ते बुद्ध काही सांगतात असं. बुद्ध म्हणतात, तुम्ही केसांची उपेक्षा करा, कपड्यांची उपेक्षा करा, मरता मरता सुद्धा सधम्माचा साक्षात्कार करत 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 मरा, तुमच्या जन्मोजन्मांत दुःख नष्ट होणार आहे. ती सामावती माहिती आहे ना, ती सामावती ती लय मोठी गोष्ट आहे. तिला 2 तास लागतात. जेव्हा तिच्या महालाला आग लागली, तिच्या 500 मैत्रिणीमध्ये आहेत सामावतीच्या, आणि ती आपल्या मैत्रिणींना म्हणते, माझ्या प्रिय भगिनींनो, आपले आज कर्म संपत आहेत, आपल्याला आज मरण येणार आहे, आपल्याला या महालामध्ये बंदिस्त केले. जरी आपल्या वस्त्रांना आग लागली, आपल्या केसांना आग लागली ना, तरी ज्याने आग लावली असेल त्याच्या प्रती अंतःकरणात मैत्री भावना ठेवा आणि मरणानुस्मृतीचा अभ्यास करता करता, अनित्यबोधाचा अभ्यास करता करता आपला शेवटचा श्वास सोडा. चिंता करू नका. त्या 500 मैत्रिणी आणि सामावती अंगात जळत 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 विपश्यना करता करता देव लोकाला प्राप्त झाल्या, दिव्य लोकात जन्माला आल्या. कारण हे धम्मदान लय कठीण आहे. ज्याच्यासाठी आपण आलोय ना ते महत्वाचं आहे. पोटाला तर भूक ठीकच आहे, ते तर करावंच लागणार आहे आपल्याला, पण ज्याच्यासाठी आपली भूक आहे ही खूप आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे. समजा नाही जर आज भेटलं जेवण आपल्याला, आपण समजू चोली भेटलं नाही जेवण, काय बिघडते का त्यावेळेस? घरी जाऊन जेवू ना आपण, काय बिघडते का नाही भेटलं तर. पण घरी जाता जाता धम्माचा साक्षात्कार झाला नाही आणि आपले पुण्य कर्म संपले आणि आपल्याला मरण आलं. कुणाला येऊ नये मरण, आमचं पुण्य तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहावं, कुणाला येऊ नये मरण, पण ते आपल्या हाती नाही. जे सकाळी असतात ते दुपारी दिसत नाहीत, जे दुपारी असतात ते संध्याकाळी दिसत नाहीत, जे रात्री असतात ते सकाळी दिसत नाहीत. धम्मराजांचं प्रवचन एका माणसाने रात्रभर ऐकलं आणि सकाळी सकाळी घरला जायला निघाला. बाजूला छोटंसं तलाव आहे, त्या तलावावर जाऊन तोंड देऊ लागला. तर पहाटे पहाटे एक चोर चोरी करून निघाला आणि त्या गावची सगळी चोर माणसं त्याच्या मागे लागले. आता माणसं मागे लागली असती काय करणार आहे? शेवटी चोर पळून निघाले आणि जेवढे काही धन आणलेलं आहे सोनं वगैरे त्या माणसाजवळ टाकलं पळून गेले.
आता त्याच गावचा माणूस आहे, लोक आले आणि धरले, का रे प्रवचन ऐकायला जातो म्हणून तू ढोंग करतो का म्हटले, आणि त्याचं न ऐकता त्याला मार 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 मारून टाकले. शास्त्रांना बातमी कळाली, भगवान एवढा प्रज्ञाबंध तुमचा उपासक आहे, रात्रभर समोर बसून त्यांनी धम्मदेशना ऐकली भगवान. पण शेवटी धम्म ऐकून जाताना असं कसं झालं. तर बुद्ध म्हणाले, ही जी तुमची कर्म आहेत ना, कर्मांचा विपाक त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे येत असतो, आपण त्याला काही करू शकत नाही. तुमच्या हातामध्ये आहे. याच साठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. जेव्हा कधी येईल ते सांगून येणार आहे का कोणाला? कसं पाहिजे होतं माहिती आहे का? नांदेड जिल्ह्याच्या बाहेर एक मोठं ग्राउंड पाहिजे होतं आणि तिथे एक वेटिंग लिस्ट पाहिजे होती, एका महिन्याची वेटिंग लिस्ट. आणि त्याच्याकडे एक सरकारने एक मेसेज धाडा पाहिजे होता, हा तुमचा नंबर या दिवशी येणार आहे, सावध राहा. मुलींना बोलवलं असतं, मुलांना बोलवलं असतं, तिखट गोड खाल्लं असतं, चर्चा केली असती, प्लॅनिंग करून दिलं असतं ना. अहो, आपल्या स्वतःच्या लग्नासाठी कपडे घ्यायला गेलेली मुलगी रस्त्यावर नेली, नवऱ्याच्या स्कूटीला डॅश मारल्याबरोबर मेली. एकतर आज सकाळी मेहंदी लावून स्टेटस ठेवली, मेहंदीचे सकाळी लग्न झालं, तिसऱ्या दिवशी घरला आली, चौथ्या दिवशी वापस सकाळी 10 वाजता सासरला आली. गाडीतून उतरल्याबरोबर ट्रॅक्टरने डॅश मारली, तिचा मेंदूच उडून गेला. म्हणजे आता एका घंट्यानंतर नवऱ्याकडे तिला जायचंय, प्रेमाने बसायला उठायला, या जीवनाचे स्वप्न बघायला, तरी काळ ते स्वप्न बघू देत नाही. माणूस नीट ऐकत जाओ सज्जन हो, उद्या जीवनात कधीच येणार नाही. आणि सगळं जग कसं चाललंय? उद्यावर चाललंय. मग काय प्लॅनिंग करू नये का म्हणते जी? लेकरांचं प्लॅनिंग, घराचं प्लॅनिंग, सासूंचं, सासऱ्याचं, युवायाचं, जावयाचं, लग्नाचं करावं. सगळं करत असतानाही अंतःकरणामध्ये अनित्यबोध जागृत असला पाहिजे तुमचा, अनित्यबोध. बुद्ध रस्त्याने चालले श्रावस्तीला, अनेक व्यापाऱ्याचे कपडे, ब्लँकेट, तो त्याला पाऊस पडल्यामुळे भिजले होते. तू विचार करते, आता एवढं वर्ष घरी तर जाऊ तर काय लेकर बाळ खातील, एवढं वर्ष इथेच थांबतो, सगळं माझ्या वस्तू विकतो, पुढल्या वर्षी जातो म्हणताय. आणि धम्म राजा त्याच्याकडे पाहतात, त्याचं चिंतन, आणि गालातल्या गालात स्मित हास्य करतात, भंते आनंद बघतात. भगवान, आपण असं विनाकारण हसत नाहीत. भगवान काय झालं? अरे आनंदा, तो व्यापारी आहे ना, तो भविष्याचा विचार करतोय म्हणे, की अजून माझे कपडे विकले नाहीत, आता मी घरला कशाला जाऊ, पुढच्या वर्षी जाईन. आनंदा, त्याला ते माहिती नाही, तो आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे म्हणे. भगवान, हो का म्हणे. मग भगवान, मी जाऊ का त्याला जरा सावधान करू का, दक्ष करू का? हो आनंदा कर. कारण शास्त्राला लोकविदू म्हटलेल्या, लोकविदू वंदन म्हणतो ना, लोकांचे रहस्य जाणणारा, या विश्वातील ब्रह्मांडाचं लक्ष म्हणजे तो हे जाणणारा, लोकांच्या चित्त प्रवृत्त्याला जाणणारा. आनंद भंते आले, भोजन झालं, त्यांनी खुर्ची दिली, वंदन केलं. तर भंते आनंद म्हणतात, आयुष्मान, शहाण्या लोकांच्या बघा चर्चा कशा असतात त्या काळच्या. आयुष्मान, जीवावर आलेलं संकट कुणी पाहिलं आहे, याच्यासाठी तू सावधान राहा, दक्ष राहा. एवढंच बोलले भंते आनंद. आपल्यासारख्याला सांगितलं असतं ना, निरोप जाऊन दे म्हणून, त्यानं जागेवर मेला असतं अटॅक असं सांगितलं असतं जाऊन आपण. अरे बाबा, तू आज मरणार 7व्या दिवशी, असं केलं असतं आपण जाऊन. ते कारण त्याला म्हटले, जीवावरचं संकट कुणी बघितलं रे, ते त्याच्यावर विद्वान आहे. म्हणते माझ्या जीवावर काही संकट आलं का? हो म्हणे. होय आयुष्मान, आजपासून 7व्या दिवशी तू मरणार आहेस, आता तू सावधान राहा, दक्ष राहा. एवढंच बोले, आनंद निघून गेले. आता असं म्हटल्यास अरहंताची वाणी आहे. त्याने ते सगळं सोडलं, ते जेवढा पैसा शिल्लक होता घेतला ना आला. 7 दिवस भिक्खू संघाला त्याने संघदान सुरू केलं. आता पळत घरी जाऊ शकत नाही 7 दिवसामध्ये. रस्त्यात मेलो, कुणाकडे बघू? लेकराकडे बघू का बायकोला बघू? कुणाला बघू? आणि बघून तरी काय होणार आहे का सारलं? तुम्हाला असं म्हणल्यास तुम्ही ऐकत आहो का आमचं? तरी म्हणते ज्ञाताचं तोंड दाखवा, त्याला थोडं बघू द्या ना, या ना समोर बघू द्या म्हणते कधी कधी.
काय बघतीस? सधम्माला बघ आणि धम्मराजाला बघ, मरते वेळेस जन्मजन्मांचं तुझ्या कल्याण होईल. अविद्येचा पसारा सगळा चाललाय. त्याने लेकरांची, बाळाची, पत्नीची, परिवाराची इच्छा सोडली. त्याला माहिती आहे की 7 दिवस मी काहीच करू शकत नाही. 7 दिवस त्याने आपल्या हाताने भिक्खू संघाला भोजन वाढलं आणि भगवंताची रात्रंदिवस तो विपश्यना करायचा आणि प्रवचन ऐकायचा, एवढंच काम. 7व्या दिवशी आली वेळ मरणाची. तो काळ आपल्याला न्यायला टपलेला आहे रे बाबांनो. इतका क्रूर आहे काळ ना. त्रिपिटकात एकही असं पान नाही की धम्मराजाने विमुक्तीचा उपाय तुम्हाला दिलेला नाही म्हणून. आपण भटकत आहोत खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, प्रपंचामध्ये. बुद्ध म्हणाले जे तुमचं नाही ते सोडा. तुमचं काय नाही, तुमचं आपणच आपले नाहीत. आत्ता ही आतोनो नथी कुतो पुता कुतो धन. कुठले पुत्र कुठले धन, आपणच आपले नाहीत. असं शक्य आहे सांगा बरं? नवरा तुमचा नाही, बायको तुमच्या नाहीत, लेकर तुमचे नाहीत म्हणते तसं महाराज. बापरे. त्याला 7व्या दिवशी तो ध्यान करता करता त्याच्या मेंदूमध्ये कळा येणं सुरू झालं. कारण मरणाला कारण लागेल ना काहीतरी. कसो कसो की मरते, त्याला जायचंय ना. तर वेदना कळा सुरू झाल्या. त्या वेदनेंना वेदनेच्या द्वारे त्यांनी सहन केलं. बघा ही लय मोठी कला आहे. जीवन जगणे जेवढी कला आहे ना, तेवढी मरणे ही मोठी कला आहे. तेवढी तुम्हाला आली पाहिजे तर तुमचं जीवन सफल झालं. मला बिलकुल सांगू नका लय 2 मजली बिल्डिंग बांधले, लेकर मोठे केले, माझा नवरा लय चांगला, माझी बायको, बिलकुल सांगू नका. अंतिमतः मृत्यूच्या क्षणी तुमच्या सोबत काय. अरे धम्मराजा कसला आहे शास्ता. सुकुमार 7 वर्षाच्या बाळाला दीक्षा दिली शास्त्राने. राहुल तू सधम्माची संपत्ती घे आणि मुक्त हो. 7 वर्षाच्या बाळाला काय कळतंय? ऊन पाऊस वारा थंडी सगळं असताना त्याला जंगलात घेऊन गेले, चिवर दिलं. शक्य वंशी सुगंधी फुलारे, राहुला काय देऊ सांग तुला रे. कुठे ऊन, कुठे पाऊस, कुठे थंडी, कुठे काटे. राजमहालात राहणारा बाळ राहुल त्याला नेलं. कारण एक दिवस राहुला हा मृत्यू तुला माझ्यापासून दूर करेल. त्या मृत्यू येण्याच्या पूर्वी तुला जन्म मरण्याच्या दुःखातून तुला बाहेर पडावं लागेल. याला म्हणतात सब्बदानंग धम्मदानंग जिनाती. आयुष्याच्या संध्याकाळी मृत्यूला प्राप्त होण्यापूर्वी तुमचं अंतिम ध्येय हेच असावं. मी अनेकदा धम्मराजाला एवढीच याचना करतो, विनंती करतो की भगवंता मला एक तर प्रवचन देताना मरण यावं, नाहीतर आनापान करताना डोळे बंद करून मरण यावं. भगवंता झोपेत मला मरण येऊ नये. दररोज संध्याकाळी माझ्या भगवंताची वंदना करताना 9-10 अकराला वंदना करतो. भगवंता ही शेवटचं वंदन करून झोपतोय. झोपेत मरण आलं तर ते मला मी सांगू शकत नाही. एवढं सचेत राहावं लागतंय, एवढं दक्ष राहावं लागतंय. कारण सब्बदानंग धम्मदानंग जिनाती. म्हणून माणसाने जीवनामध्ये सधम्म ऐकावयास जास्तीत जास्त महत्व दिलं पाहिजे. कारण धम्म ऐकल्यामुळे जे आपण ऐकलं नाही ते पुन्हा पुन्हा ऐकावयास मिळतं. जी आपण ऐकलेलं असतं ते ऐकल्याची आपल्याला खात्री पटते. आपल्या सधम्म पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे आपल्या शंका संदेह याचं निराकरण होतं. सधम्मामध्ये तुमची सम्यक दृष्टी वेगाने वाढायला लागते. सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. आता आपल्याला वाटतं सम्यक दृष्टी काय? हेच ना, इहलोक आहे, परलोक आहे, दुःख आहे. या जन्म मरण्याच्या दुःखातून मला बाहेर पडायचं आहे आणि बाहेर पडण्यासाठी मला सधम्माच्या मार्गाने जावं लागणार आहे, सधम्म ऐकावं लागणार आहे. आणि सधम्म पुन्हा पुन्हा ऐकल्याने माणसाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा वृद्धिंगत होते. म्हणून सब्बदानंग धम्मदानंग जिनाती. पुन्हा बुद्ध म्हणाले सब्ब रसंग धम्म रसंग जिनाती. शास्त्र काय म्हणाले? सब्ब रसंग धम्म रसंग जिनाती. आता रस कशाला म्हटलेला आहे? रस भौतिक सुखाचा आनंद घेता घेता, भौतिक काय, कानाचा, डोळ्याचा, शब्दाचा, जिभेचा, स्पर्शाचा, हे जे भौतिक रस आहेत, पंचकाम संपत्तीचा रस आहे, हा लौकिक रस आहे. हा क्षणभंगूर रस आहे, हा नष्ट होणारा रस आहे. कारण या पंच इंद्रियांचे रस आपल्याला दुःख चक्रामध्ये टाकतात.
आता आपण जिभेने आपण चांगलं चांगलं खायचा प्रयत्न करतो. जिभेने तिखट असेल, खारट असेल, आंबट असेल, मसाल्याचा. आता किती आजच्या काळात किती रोग माहेर झाले. बीपी कशामुळे? तेलामुळे, ह्याच्यामुळे. तरी तेलाच खावं वाटतं की आपल्याला. ते डॉक्टर म्हणतात हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका. सगळं हॉटेलचं तळलेलं लेकरं, लहान लहान लेकरापासून सुरू झालं हे. कारण जिभेची